म्हणून तुम्हा सर्वांशी मी ही रेसिपी आज शेअर करणार आहे। मतवाले बलमा नैना मिला के मत जाना, मतवाले बलमा नैना मिला के मत जाना, मतवाले बलमा नैना मिला के हो मत जाना। मतवाले समस्त परदेशस्थ मराठी रसिकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि तो म्हणजे वार्षिक राशी भविष्य। कसं आहे, भविष्य ही प्रत्येक माणसाला खुणावणारी एक खिडकी आहे। ही खिडकी उघडण्याची प्रत्येकाला इच्छा असते। बरेच जण खिडकी उघडतात सुद्धा, पण नेमकं काय पाहायचं याबद्दल मनात खूप गोंधळ असतात। आणि अशा वेळी आपल्याला योग्य मार्गदर्शक भेटला तर खूप मजा येईल, नाही का? आणि म्हणूनच आम्ही श्री गुणेश दाते यांना इथे आमंत्रित केलेलं आहे। आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की मूळ पंचांगकार जे दाते होते ना, त्यांचे हे नातू, त्यामुळे आपल्याला करेक्ट आणि योग्य माहिती मिळणार आहे। गुणेशजी, तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार। मग कशा प्रकारचं मार्गदर्शन करणार तुम्ही आमच्या भविष्योत्सुक प्रेक्षकांना? खूप कठीण शब्द बोललो काय? असो, नाही तुम्हीच बोला। ठीक आहे। आपण प्रेक्षकांना या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून पुढील वर्षीच्या म्हणजे 2009च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत किंवा कोणत्या गोष्टी घडणार आहेत या काळात, त्याची आपण माहिती सर्व देणार आहोत। चला आपण आता भविष्यात डोकवूया। नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आठवणींच्या या आवर्तनात तुमचं मनापासून स्वागत करते। हे आहे पुण्यातलं सुप्रसिद्ध राजा दिनकर केळकर संग्रहालय आणि भूतकाळातले सुगंधी क्षण पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी यापेक्षा चांगलं ठिकाण दुसरं कोणतं असणार? जे काळाच्या ओघात हरवलंय, जे आपल्या पूर्वजांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग होतं, पण आता आपल्या सगळ्यांच्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये अडगळीचा भाग झालंय, ते सारं इथं जतन करून ठेवलंय। या सगळ्या वस्तूंसोबत तुमच्याही असंख्य आठवणी जोडलेल्या असतील। या वस्तू जुन्या असल्या तरी त्या आठवणी मात्र चिरंतन आहेत। वाडा ही पुण्याची संस्कृती होती, आता ती एक ऐतिहासिक वास्तू झाली आहे। अशाच एका वाड्याचा हा दरवाजा। वाड्यातल्या या छोट्या छोट्या खोल्यांमधून राहणारी मोठ्या मोठ्या मनाची माणसं तर आता इतिहास जमात झाली आहेत। या दरवाजांमागे वाड्यातली असंख्य कुटुंब सुखानं नांदली, भांडली, पुन्हा एकत्र आली। जेवणावळी घडल्या, बारशी, मुंजी, लग्नसुद्धा या दरवाजांनी पाहिली। पण दरवाजा हा दर वेळेला सुरक्षिततेसाठीच असतो असं मात्र नाही। कधी कधी तो स्वातंत्र्याच्या आडही येतो आणि मग अशा वेळेला वाटतं की सगळे दरवाजे उघडावेत, स्वच्छंद व्हावं, मुक्त उडावं, उधाण वाऱ्याचं होऊन जावं। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्याच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे घोच पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे घोच पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला
घायाळ मी हरिणी सख्या रे घायाळ मी हरिणी. आवर्तन मराठीतला दृक्श्राव्य दिवाळी अंक. जिथे जिथे माणूस मराठी माय मराठी मराठी मन सेतू जोडण्या हृदयांतरीचा सिद्ध झाले हे आवर्तन 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 नृत्य नाट्य संगीत वाङ्मय अर्थ गुंतवण भविष्य रंजन प्रवास क्रीडा शास्त्र चरित्रे काव्य कथा टीका संपादन अक्षर अक्षर अमोल ठेवा अक्षर अक्षर अमोल ठेवा साहित्याचे नवदालन सेतू जोडण्या हृदयांतरीचा सिद्ध झाले हे आवर्तन आवर्तन आवर्तन